हार्ट अटॅक यायची वेळ आली यार मला. तू काय बी सांगत डायलॉग. आता खरंच पास आहे. नमस्कार मित्रांनो, आज आपण आलेलो आमच्या शेतात आमच्या भाऊजीसोबत. आज आमच्या भाऊजीत एक छोटीशी मी मुलाखत घेणार आहे. तर आपण बघूया की भाऊजी इथं राहिलेले आहेत आणि त्यांचं काय मत आहे आपल्या गावाबद्दल. इथं राहून त्यांनी काय काय एन्जॉय केलं आहे. भाऊजीचे अर्धे व्हिडिओ आपण लपून छपूनच घेणार आहोत, कारण तेव्हाच असली खजिना बाहेर पडत असतो मित्रांनो. अजून त्या मीनाक्षीवाल्याला बी आणि नंतर त्या पठाणला औरंगाबादहून बोलवलं. तुडू मारला. चोरून निघलेत. बरोबर. उद्या तुमच्या नावाला समजा यायच्या पोलीस आहे आणि समजा कुठं काही कांड झाला, तुम्ही काय करणार? बरोबर, हिंदी पडवा हिंदीच विकला असं म्हणते ना ते. त्या पठाणला फुटोस तर मारला. लई भयानक. स्टेटस टाकावी तर सध्या स्टेटस आमचंच खराब आहे तर काय. नाही त्यांचं स्टेटस कशाला खराब करू बाबा. त्यांच्यामुळे मला 4 चांद लागतील. बाकी काय काय नाही म्हणजे काय काय जोडवे आणा आणि काय काय आणा म्हणालीस. केवढ्याला भेटतील? तिच्या मायला 2-2.5 हजार का? हार्ट अटॅक यायची वेळ आली यार मला. तू काय बी सांगत डायलॉग. पंडित बस थंडीत हात पंडित. पैसे टाक तो लगे मग इकडल्या तिकडल्या गप्पा काढायचा. मला त्याला वाटलं मी लईच म्हणजे त्याच्या याच्यात येईल. मला मामानं आधी सांगितलं ते त्याला तूच हँडल कर. तो काय पैसे देत नव्हता. त्याला काय शेवटपर्यंत पैसे दिलेच नाही मी. जेव्हा त्यानं मला 1300 रुपये दिले तेव्हा मी त्याला नुसते रोल दाखवले. रोल धुवून दिले की नाही? नुसते रोल धुवून घ्यायला काय हरकत होतं. पीठ नाही मारल्या. मग कसं नंतर पीठ मारायला लावल्या. होय. आम्ही लई हुशार क्या करायचो. रोल 2 आणायचो. म्हणलं बरे बघ आडवा दे रोल रेडी. गेले की खटखट पीठ मारून आणतो. अरे वा. ते मामा जाऊन प्रिंटच मारून आणायचे डायरेक्ट. रोल धुवून घ्यायचो. गेले 10-20 रुपये एक्स्ट्रा. सकाळी हजर होतो. हॅलो, विसरलो काय भाज्या करायच्या तुला खाय ना असंच काही. भाऊजी सोबत व्हिडिओ काढायला भाऊजी अगोदर तयारच होत नव्हते. त्यांना खूप रिक्वेस्ट करायला लागली, भाऊजी एक व्हिडिओ काढा, तुमची गरज आहे आमच्या यूट्यूब चॅनलला. त्यानंतर खूप वेळानंतर भाऊजीने होकार दिला आणि त्यानंतर आपण व्हिडिओला सुरुवात केली त्यांच्या एक्सक्लुझिव्ह इंटरव्ह्यूला. कुठल्या साली तुम्ही होते, म्हणजे कोणत्या वर्षी तुम्ही काय केलं इथं घनसावंगीत तुम्ही राहिले, तर त्याबद्दल एक काहीतरी समजा आठवणी. कुठल्या इयरला तुम्ही काय केलं आणि कसा प्रवास राहिला तुमचा घनसावंगीतला पूर्ण? माझ्या आयुष्यातला सुवर्ण काळ होता तो. 1998 ते 2005 2003. 2003. अच्छा, म्हणजे असं सुवर्ण काळ म्हणण्यासारखं काय असं आहे त्यात? ज्या वेळेस समजा माणूस अशा वयात असतो, तो टर्निंग पॉइंट तर असतोच व्यवसायाच्या दृष्टीने किंवा काहीतरी क्षेत्रात कुठलं तरी क्षेत्र निवडायचं असेल हे असेल. त्याहीपेक्षा जे असते ना माणसावर घडणारे संस्कार, बरोबर, ते जे योग्य संस्कार मला इथं भेटले. इथली बोली भाषा, मवाळकीची भाषा, आपुलकीची भाषा, हसत खेळत दुःखावर मात करणे, ह्या गोष्टी शिकून बाहेर कुठली काय हे म्हणजे डिग्री नसताना व्यवस्थित जीवन जगू शकतो. त्याच गोष्टीचा अभिमान आहे मला. ज्या गोष्टी तुम्हाला इथे राहून अनुभवायला मिळाल्या, इथून अनुभवातून भेटल्या. अच्छा, तर असा काही किस्सा तुमचा म्हणजे इथं तो सदैव आठवणीत राहील? सदैव आठवणीत राहणार तर भरपूर किस्से आहेत. त्याच्यातले 1-2. 1998 ला तुम्ही आलते तर कशामुळे आलते? म्हणजे असं मी काय धमकवून विचारत नाही. आलतो म्हणजे काय, गावाकडे पण मी 10वी नंतर काही केलं नाही. मुंबईला गेलो, काही दिवस राहिलो, पुन्हा गावाकडे आलो. त्याच्यानंतर मग आत्या तिकडे आली होती. आत्या म्हणली चल घनसावंगीला तुझी 10वी काढून पुढचं शिक्षण करू.
मग आलो उन्हाळ्यामध्ये आलो. मग इकडे भारती सर भेटले. भारती सरांनी ऍडमिशन करून दिलं. अच्छा. तिथून आपली गाडी धक्क्याला लागली. मग इथं तुम्ही शिकत्या वेळेस काही काम पण करत होते कसं? ते काय आमच्या मामाच्या स्टुडिओ मध्ये आम्ही ते खेड्यापाड्यावर जायचे, आम्ही स्टुडिओ सांभाळायचो. स्टुडिओचा काय अनुभव कसं म्हणजे त्या टायमाला म्हणजे त्या वेळेनुसार फोटो स्टुडिओचं काय असं चित्र होतं? फोटो स्टुडिओचं चित्र म्हणजे काय, सकाळी 7 वाजता मंदिराची घंटी वाजवायला लोक जात नव्हते, तेवढं ते स्टुडिओ असे शटर वाजून आम्हाला उठवायचे आतमधून. अच्छा. इतके महत्व होतं. आणि घनसावंगी तालुक्यात अख्ख्या एकच फोटो स्टुडिओ होता, योगेश्वर फोटो स्टुडिओ. सकाळी 7 वाजली कानावर वाजायचा, तात्या दारुगडा फोटो काढायचे. पासपोर्ट साईज साठी कमीत कमी 100 माणूस लाईन लावून असायचा होय. त्यावेळेस धनगर गल्लीमध्ये. फोटो स्टुडिओ होता तेव्हा. तेवढी रिस्पेक्ट पण होती, सगळंच होती त्यावेळेस. आता सगळा कचरा होऊन गेलाय. पण तरी त्यावेळेस तुम्हाला जी मजा आली घनसावंगीत राहून वगैरे ती आज एक अराउंड नाही, 20 वर्षानंतर तो अनुभव येतो का काय वेगळं वाटतं? त्यावेळेसचे जे लोक आहेत हा. ते आजही तीच इज्जत देतात. पण आजकाल इज्जत काय आहे ते आजच्या कोण्याच तरुण पिढीला माहित नाही. कोणाला काय रिस्पेक्ट द्यायचा, कोणाशी कसं वागायचं, आताच्या पिढीला कोणत्याच काही माहित नाही. म्हणजे थोडक्यात एखादं उदाहरण सांगता का की तुम्ही त्या टायमाला ती कशी रिस्पेक्ट द्यायची, आजची तरुण पिढी Respect समोरच्या म्हणजे- कशी रिस्पेक्ट देते? प्रत्येक बोलण्यामध्ये आपुलकी असायची. हा. आणि आता कसं आहे, आता बोलतो तो फायद्यापुरतं बोलतात. हा, ती एक गोष्ट म्हणजे आहे. आपला टाइम याच्याकडे आपण व्यस्त घालवायलो, हा. त्याच्यात आपलं काही जर भेटत असेल, आपला काही फायदा होत असेल तरच तो येऊन तुमच्यापाशी 2 गप्पा मारेल. पण बरोबर. त्यावेळेस तसं नव्हतं. बसले 2-3, तिसरा पण येऊन त्याच्यात जॉईन व्हायचा, बोलत बसायचा. काही काम असलं तो पण करू लागायचा, त्याच्यात काही त्याचा स्वार्थ नसायचा. हा. सायकलवर मला खेड्यापाड्याला जावं लागायचं फोटो काढायला, तर एक जण सोबत यायचा कोणी पण, अरे चल मी येतो, तो बी सायकल चालवायचा. काय त्याला काही इन्कम भेटत नव्हतं माझं, थोडक्यात पैशाला महत्व नव्हतं पण निस्वार्थ प्रेम होतं. हा, एक निस्वार्थ भावनेने कोणी पण मदतीला यायचं. आज ते कुठं बघायला भेटत. ते आहे, कोणाला चल म्हणलं कुठं कामाला तर तो सरळ पैसे ज्याची त्याला मागतो. कामं माझा पडले, आजचा रोज बुडतो बाबा. पैशाला महत्व आलं. हा. त्यावेळेस पण पैशाला महत्व होतं, पण माणुसकी त्याच्यापेक्षा जास्त. हो, नाही असं तर नाही ना, त्यावेळेस नाही म्हणता येत नाही पैशाला महत्व, कारण तेव्हा बी लोक खात महत्व होतंच. होते. खाणं पिणं सोडून द्या, भौतिक गरजेसाठी पैसा लागत असतो. हा. भाऊजीने आपल्याला मधीच धप्पा देऊन अर्ध्या गप्पा त्यांनी थांबवल्यात, त्यामुळं राहिलेल्या गप्पांना आपण नंतर कधीतरी कंटिन्यू करूया. धन्यवाद मित्रांनो, थँक्यू.